नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण भेटली ती पुन्हा ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। लग्नाला फक्त 2च दिवस झाले होते। देवदर्शन पण घेऊन झालं होतं। त्यानंतर दोघे पण फिरायला बाहेर चालले होते। दोघे सुद्धा बसने महाबळेश्वरला जातात। महाबळेश्वरला गेल्यानंतर एक दिवस आराम करतात, फुल मज्जा मस्ती करतात आणि दुसऱ्या दिवशी फिरायला बाहेर निघतात। दोघे पण दिवसभर भरपूर फिरतात आणि संध्याकाळी एका ठिकाणी जातात। त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते। गर्दीत त्याच्या हातातून चुकून तिचा हात निसटतो। गर्दीत दोघांच्या लक्षातच येत नाही की दोघांचे हात निसटले आहेत आणि दोघे सुद्धा एकमेकांपासून लांब गेले आहेत। दोघे पण एकमेकांना खूप शोधतात पण सापडतच नाहीत। दोघे पण एकमेकांना वेगवेगळ्या दिशेला शोधत असतात। तिचा मोबाईल सुद्धा हा पर्समध्येच राहिलेला असतो। त्यामुळे त्याला समजतच नाही की तिला फोन तरी लावावा कसा। नुकतंच लग्न झाल्यामुळे त्याचा नंबर तिला पाठ नसतो। तिला खूप टेन्शन येतं की अनोळख्या ठिकाणी त्याला कसं शोधायचं। ती एवढी गोंधळते की तिला ज्या ठिकाणी ज्या हॉटेलवर उतरले आहेत त्या हॉटेलचं नाव सुद्धा ती विसरून जाते। ती एका मंदिरात जाते आणि तिथे जाऊन देवाकडे प्रार्थना करते की लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला माझ्याजवळ पाठव। मी या शहरात नवीन आहे। हळूहळू रात्र व्हायला येते। तो सुद्धा सगळीकडे तिचा शोध घेत होता। प्रत्येकाला मोबाईलमधला तिचा फोटो दाखवून विचारत होता की तुम्ही हिला कुठे पाहिला आहात का। जसा सगळीकडे अंधार पडत जातो तसं दोघांना सुद्धा खूप काळजी वाटू लागते। रात्र होते। दोघांच्या सुद्धा पोटात अन्नाचा एक कण नसतो। दोघांना सुद्धा खूप भूक लागलेली असते। भुकेने व्याकुळ झालेले असतात। तो सुद्धा रडकुंडीच्या घाईला आलेला असतो। केव्हा ती सापडते असं त्याला झालं होतं। तिला शोधण्यासाठी संपूर्ण महाबळेश्वर पालथी घालतो। शेवटी कंटाळून तो एका मंदिराच्या पायरीवर जाऊन बसतो। त्याच मंदिरात दुसऱ्या साईडला ती बसलेली असते। तेव्हा त्याला त्याच्या आईचा फोन आलेला असतो। तो आईला सर्व घडलेली हकीकत सांगत असतो। त्यावेळेस ती त्याचा आवाज ऐकते। त्याच्या आवाजाच्या दिशेने ती येऊन बघते तर तो पुढ्यात असतो। तिला बघून तिचा आनंद गगनात मावत नाही। ती पळत पळत जाते आणि त्याला मिठी मारते आणि बोलते की कुठे होता तुम्ही इतका वेळ। तुम्हाला मी किती शोधलं तुम्हाला माहिती आहे का। मी किती घाबरले होते। तुम्ही मला एकट्याला सोडून का गेलात। तेव्हा तो तिचे डोळे पुसत म्हणतो मी तुला नाही सोडलं ग। हातातून हात निसटला। मी सुद्धा तुला किती शोधलं माहिती नाही तुला। मी किती घाबरलो होतो तुला नाही सांगू शकत। असं वाटलं की मी तुला कायमचं गमवतोय पण देवाचे आभार मानले पाहिजेत की देवानेच तुला परत पाठवलं। तुझा हात कायमचा हातात मी धरला आहे। असा कसा अर्ध्यातच सोडून देऊ। ती सुद्धा त्याला बोलते की 7 जन्म तुमच्यासोबत राहण्याचं वचन दिलं आहे तुम्हाला। मी अशीच कशी सोडणार। तुला माहिती आहे का मी तुझ्या दिसण्यावर प्रेम नाही केलं। मला आवडला तो तुझा स्वभाव जो की लाखात एक आहे। सरते शेवटी दोघे सुद्धा एकमेकांना भेटतात। दोघे सुद्धा त्या हॉटेलवर उतरले होते त्या हॉटेलवर जातात आणि पहिला जेवतात। दोघे सुद्धा एकमेकांना सांगतात की एकमेकांना कशा पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला। एकमेकांना प्रॉमिस करतात की परत केव्हाही एकमेकांचा हात सोडणार नाहीत आणि दोघे सुद्धा महाबळेश्वरची ट्रिप खूप एन्जॉय करतात आणि घरी निघून जातात। अशा पद्धतीने दोघे पण सुखाचा संसार करतात। आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।